नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 या विषयाचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी हा आपण पाहिलेला आहे। यामध्ये आपण 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 घेतला होता। आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 याचं जे बेसिक आहे ते या ठिकाणी घेऊयात। याच्या बेसिकमध्ये आपल्याला एकूण 3 थेरम्स पाहायचे आहेत। या ठिकाणी त्या 3 थेरमवर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 आहे आणि या थेरमचा आपल्याला अनेक ठिकाणी उपयोग होणार आहे याच्यानंतर सुद्धा। तर पहा, सुरुवातीचा जो थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, याला मराठीमध्ये आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय असं म्हणतो। काय आहे हा थेरम तर आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, हा जो थेरम आहे तो आपण सॉल्व न करता असाच तुम्हाला पुस्तकावर मी समजावून सांगतो। थेरममध्ये पहा, थेरमचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण अगोदर बघू। इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining side in two distinct points, then the line divide the side in the same proportion। पहा, याचा अर्थ काय? इफ जर अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, जर एखादी रेषा असेल आणि ती त्या ट्रायंगलच्या कुठल्याही एका बाजूला पॅरलल असेल। आता या ठिकाणी पहा, फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की एल नावाची रेषा आहे आणि ती या BC या साईडला पॅरलल आहे। या BC ला ती एल नावाची रेषा काय आहे? पॅरलल आहे। ठीक, पुढचं पाहू आपण। इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, आणि ही रेषा काय करते? त्रिकोणाच्या कुठल्याही एका बाजूला पॅरलल असते आणि इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये ती काय करते? इंटरसेक्ट करते, म्हणजे छेदून जाते। ठीक आहे, दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते। मग आता ही जी एल नावाची रेषा आहे या AB बाजूला P बिंदूमधून छेदून चालली आणि AC बाजूला Q बिंदूमधून छेदून चाललेली आहे। देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रॉपोर्शन, तेव्हा ही जी रेषा असते या उर्वरित दोन बाजूंना सेम प्रॉपोर्शनमध्ये डिवाइड करते, म्हणजे सारख्याच प्रमाणात विभागते। आता प्रमाण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। यामध्ये बघा, ही जी बाजू आहे AB आणि AC या दोन्ही बाजूंना ती काय करते? सारख्याच प्रमाणात विभागते। म्हणजेच काय की याचे जे दोन भाग तयार झाले या रेषेमुळे AP आणि PB, त्यांचं जे प्रमाण असेल तेवढंच प्रमाण कोणाचं असेल? AQ आणि QC या दोन भागांचं। म्हणजेच आपल्याला काय सांगतील की AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC, आणि हेच आपल्याला या प्रमेयामध्ये सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, मग आता यामध्ये बघा गिवन मध्ये काय लिहिलेलं आहे? गिवन मध्ये काय असतं? ज्या बाबी आपल्याला त्या फिगरमध्ये वगैरे दिलेल्या असतात त्या बाबी आपण काय करतो? गिवन मध्ये लिहितो। मग काय लिहिणार गिवन मध्ये? की ABC नावाचं एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल मध्ये एक रेषा आहे जी की त्या BC ला पॅरलल आहे। ठीक आहे, मग ते लिहिलं इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल लाईन BC, म्हणजे L नावाची रेषा कोणाला पॅरलल आहे? BC ला। अँड लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिवली, आणि ही जी L नावाची रेषा आहे या AB ला आणि AC ला P आणि Q या दोन पॉइंटमध्ये काय करते? इंटरसेक्ट करते। ठीक आहे, AC रिस्पेक्टिवली, हे झालं गिवन। आता आपल्याला टू प्रूव्ह, म्हणजे साध्य म्हणतो आपण मराठीमध्ये याला, की आपल्याला काय साध्य करायचं याच्यामध्ये? AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC, म्हणजे या AB बाजूचे जे दोन भाग आहेत त्यांचं गुणोत्तर AP भागिले PB केवढा असेल? या दुसऱ्या ज्या बाजूला ती रेषा छेदलेली आहे त्या दोन बाजूचे जे दोन भाग झालेले आहेत त्याच्या गुणोत्तरा एवढा असेल, म्हणजे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC। हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे। मग आता बघा, यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं। जर एखादा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुरेशी माहिती उपलब्ध नसेल तर आपण काय करतो? त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतो, रचना करतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केलं की ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ। PC आणि BQ हे दोन सेगमेंट, दोन रेषाखंड आपण काय केलेले या ठिकाणी काढलेले आहेत। नेहमी लक्षात ठेवा, आपण जे कन्स्ट्रक्शन करतो त्या ते जे कन्स्ट्रक्शन आहे ते नेहमी आपण काय करायचं? डॉटेड
लाईनमध्येच त्या ठिकाणी करायचं. आलं लक्षात? म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन करून घेतलं त्यानंतर बघा प्रूफ म्हणजे काय, आता या ठिकाणी सिद्धता आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तो प्रमेय आता सिद्ध करायचा आहे. काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, की जे आपण टू प्रूव्हमध्ये लिहिलं ते आपल्याला सिद्ध करायचे. म्हणजे शेवटी आपलं जे आन्सर आहे तर ते हे आलं पाहिजे. यामध्ये बघा प्रूफमध्ये सुरुवातीला काय केलं, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हॅव इक्वल हाईट्स. दोन ट्रायंगल घेतलेले या ठिकाणी. तर या फिगरमध्ये बघू आपण APQ. आता बघा APQ ट्रायंगल या ठिकाणी दिसतोय. APQ म्हणजे हा जो छोटा ट्रायंगल आहे तो ट्रायंगल, आणि दुसरा जो आहे PBQ हा ट्रायंगल. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर याचं जे वरचं टोक आहे तर ते हे असेल. इथून जर आपण एक सरळ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ती काय असेल, हाईट असेल. मग आता ही जी हाईट आहे तर ही या APQची पण असेल आणि PBQ याची पण ही काय असेल, हाईट असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. हाईट जर इक्वल असेल तर आपण कशाचं प्रॉपोर्शन घेतो, कशाचं प्रमाण घेतो, त्याच्या पायांचं प्रमाण घेतो. ठीक आहे, आता बघा हाईट इक्वल आहे म्हणून त्या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर या ठिकाणी लिहिलं आपण. एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल PQB आपण हे सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. बरोबर इथं काय, पायांचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया जो आहे तो काय आहे AP, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे PB. म्हणजे AP भागिले PB. याला 1 नंबर देऊ आणि त्याचं कारण लिहिलेलं या ठिकाणी एरियाज प्रॉपोर्शनेट टू बेसेस. ठीक आहे, म्हणजे त्रिकोण म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल की या त्रिकोणांचा एरिया जो आहे तो या बेसेसच्या प्रॉपोर्शनमध्ये आहे, म्हणजे पायांच्या प्रमाणात आहे, कारण की उंची दोघांची सारखी आहे. पुढे पहा, अँड एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता पहा दुसरे दोन ट्रायंगल या ठिकाणी पहा. APQ म्हणजे हा एक ट्रायंगल अगोदर पाहिलेला तोच आहे, आणि दुसरा ट्रायंगल जो आहे आता PQC घेतला. अगोदर PQB घेतला होता या साईडचा, आता आपल्याला या साईडचा घ्यायचा आहे PQC. तर या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला हाईट कशी दाखवता येईल, पण इथून या पद्धतीनं हाईट काढता येईल आपल्याला. मग ही जी हाईट आहे ती याची पण आहे आणि याची पण आहे. मग ही जर हाईट असेल तर याचा पाया कोणता असेल, AQ, आणि या PQCचा पाया कोणता असेल, QC. ठीक आहे, मग हाईट जर समान असेल तर कशाचं गुणोत्तर घ्यावं लागेल आपल्याला, पायांचं गुणोत्तर. ठीक आहे, म्हणजे काय लिहिलं आपण या ठिकाणी AQ भागिले QC. याला 2 नंबर नाव दिलं. त्यानंतर पहा, सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. आता अजून दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे वेगळे. पण अगोदर आपण हे दोन ट्रायंगल घेतले, त्याच्यानंतर 2 नंबरला आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल घेतला. आता तिसऱ्या वेळेस काय करायचं आपल्याला, की हा इकडचा ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर आपल्या काय लक्षात येईल पहा, की या ठिकाणी काय आहे, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये असणारे जे डिस्टन्स आहे ते नेहमी कसं असतं, इक्वल असतं, सेम असतं. ठीक आहे, म्हणजे या दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते कुठेही मोजा तुम्ही, या ठिकाणी मोजा, इथे मोजा, इथे मोजा, कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. मग समजा इथून आपण याची जर उंची काढली आणि या ट्रायंगलची हाईट इकडे काढली आपण, ठीक आहे, तर ह्या दोन्ही हाईट कशा असणार आहेत, एकच असणार आहेत, कारण की या दोन रेषा ज्या आहेत त्या या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर यांची उंची काय आहे, समान आहे, आणि यांची उंची समान आहे. आणि हा जो बेस आहे, आता बघा पहिला त्रिकोण हा बघू आपण PQB याचा बेस PQ आणि PQC याचा बेस काय, PQ. म्हणजे इथं जर विचार केला तर बेस पण समान आहे आणि पाया पण उंची पण समान आहे. जर पाया समान असेल, उंची समान असेल तर त्या त्रिकोणाची गुणोत्तरे जी असतात ती कशी असतात, एकरूप असतात. ठीक आहे, त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे एकरूप असतात, पाया आणि उंची हे दोन्ही समान असेल तर. मग आता यामध्ये काय लिहिले पहा, सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC.
PQB आणि PQC या दोन ट्रायंगलचा कॉमन बेस कोणता आहे? PQ आहे. म्हणजे त्यांचा एकरूप, हे दोघांचा एकच पाया जो आहे तो कोणता आहे? PQ. ठीक आहे. सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC. त्याच्यानंतर हे PQ आणि BC काय आहे? पॅरलल आहे, समांतर रेषा आहेत त्या दोन्ही. हेन्स ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हॅव इक्वल हाईट. या दोन रेषा समांतर असल्यामुळे आपल्याला काय सांगता येईल की या दोघांमध्ये असणारी यांची जी उंची आहे ती पण कशी आहे? सेमच आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण तिसरं स्टेटमेंट लिहू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे हा जो PQB ट्रायंगल आहे आणि हा PQC ट्रायंगल आहे, यांच्या दोघांचा एरिया कसा आहे? इक्वल आहे, कारण की यांचा बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. ठीक आहे. या प्रकारे आपले 3 स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता यामध्ये बघा, या तिन्ही स्टेटमेंटचा विचार करून आपण या ठिकाणी अजून एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे. बघा, हे लिहिलेलं आहे या ठिकाणी. आपण काय करू, हे 3 स्टेटमेंट अगोदर बघू. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिलं आहे की APQ आणि PQB, APQ एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिले आपण? एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे बघा, जो वरच्या बाजूला अंशस्थानी जो ट्रायंगल आहे तो दोघांमध्ये पण तोच आहे, सेम आहे. ठीक आहे. फक्त काय बदललेला आहे? छेदनस्थानचा जो ट्रायंगल आहे तो या ठिकाणी बदललेला आहे. परंतु तिसरं स्टेटमेंट आपल्याला काय सांगतंय की एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे PQB या ट्रायंगलचा एरिया जेवढा आहे तेवढाच कोणाचा आहे? PQCचा. मग PQB आपल्याला इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय, PQB आणि इथे PQC दिसतोय. परंतु तिसऱ्या स्टेटमेंटनुसार आपल्याला असं लक्षात येतं की याचा एरिया आणि याचा एरिया कसा आहे? इक्वल आहे. ठीक आहे. मग हे दोन ट्रायंगल जर इक्वल असतील आणि वरचे पण अंशस्थानचे पण ट्रायंगल कसे आहेत? इक्वलच आहेत, कारण की या ठिकाणी पण APQ आहे, या ठिकाणी सुद्धा APQ आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की या गुणोत्तरामध्ये वरची बाजू पण समान आहे, खालची बाजू पण समान आहे. ठीक आहे. म्हणजे सारखीच किंमत आहे या दोघांची. हे आपण 3 मध्ये पाहिलेले आहे. यावरून आपल्याला काय सांगता येईल की हे जे पहिलं गुणोत्तर आहे हे कोणा एवढं आहे? दुसऱ्या गुणोत्तरा एवढं आहे. ठीक आहे. मग तेच आपण लिहिलं. कशावरून लिहिलं ते? 1, 2 आणि 3 या 3 स्टेटमेंटचा विचार करून ते लिहिलेलं आहे. मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB हे लिहिलं इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ठीक आहे. मग आता बघा, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती होतं? AP भागिले PB होतं. मग याच्याऐवजी काय लिहू आपण? AP भागिले PB. आणि या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय होतं? AQ भागिले QC. म्हणजे याच्याऐवजी आपण काय लिहू? AQ भागिले QC. आणि दोघांच्या मध्ये काय आहे? बरोबरचं चिन्ह आहे. मग आपण टू प्रूव्ह मध्ये काय लिहिलं होतं पहा, या ठिकाणी दिसतंय आपल्याला. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. आणि तेच या ठिकाणी काय झालेलं आहे? प्रूव्ह झालेलं आहे. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. अशा पद्धतीनं आपल्याला हा जो थेरम आहे तर तो प्रूव्ह करता येतो. ठीक आहे. चला आपण आता नेक्स्ट थेरम घेऊया. पहा, यानंतर याच थेरमचा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, याला BPT असं पण म्हणतो आपण, याच थेरमचा कन्व्हर्स दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. कन्व्हर्स म्हणजे काय राहतं? त्याला मराठीमध्ये व्यत्यास असं आपण म्हणतो. कन्व्हर्स म्हणजे तोच थेरम असतो, त्याची फक्त काय केलेली असते? उलट सिद्धता केलेली असते. आपण 9वी मध्ये कन्व्हर्स म्हणजे काय याचा अभ्यास पण केलेला आहे. यामध्ये बघा, हे जे स्टेटमेंट होतं अगोदरचं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचं, तेच स्टेटमेंट उलट पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं असतं. आता बघा, आपण कशा पद्धतीनं लिहितात हे आपण पाहूया. याच्यामध्ये थेरम पहा, त्याचं स्टेटमेंट. इफ अ लाईन डिवाइड एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. जर एखादी रेषा एखाद्या ट्रायंगलच्या दोन्ही बाजूंना सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल, देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. तेव्हा ती रेषा तिसऱ्या बाजूला काय असते? पॅरलल असते, समांतर असते. आणि त्या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपण काय पाहिलेलं होतं सुरुवातीला, की ती रेषा अगोदर पॅरलल आहे असं सांगितलं होतं. आणि जर पॅरलल असेल तर ती डिवाइड करते सेम प्रॉपोर्शनमध्ये. ठीक आहे. आणि या कन्व्हर्समध्ये काय सांगतात
किती जर डिवाइड करत असेल सेम प्रॉपोर्शनमध्ये तर ती काय असते, पॅरलल असते ती लाईन. ठीक आहे, या पद्धतीचा काय असतो, हा थेरम असतो. ठीक आहे, आता यामध्ये हा जो कन्व्हर्स आहे याचा जो प्रूफ आहे तो आपल्याला दिलेला नाही, फक्त माहितीसाठी हा थेरम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, याचा कन्व्हर्स दिलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा थेरम पाहूया. पेज नंबर 8 वरती आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. त्यामध्ये काय सांगतात लक्ष द्या. ड्रॉ अ ट्रायंगल ABC. ABC नावाचा एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. बायसेक्ट अँगल B and name the point of intersection of AC and the angle bisector as D. हा जो अँगल आहे ABCचा त्यामधील जो B नावाचा अँगल दिसतोय, तर या B नावाच्या अँगलचा आपल्याला काय करायचं आहे, अँगल बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजे कोन दुभाजन करणारी रेषा आपल्याला काढायची. मग ही रेषा कशा पद्धतीनं काढतात हे आपण नववीमध्ये कन्स्ट्रक्शन या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. या कोणाला दुभागणारी रेषा म्हणजे या कोणाचे दोन समान भाग करणारी रेषा या ठिकाणी काढलेली आपण, आणि त्याला नाव दिलेलं आहे डी असं नाव दिलेलं आहे. तो जो अँगल बायसेक्टर दिसतो त्याला आपण काय नाव दिलं, डी नाव दिलं. ठीक आहे, मग आता यामध्ये बघा, मेजर द साईड, आणि आपल्याला या ट्रँगलमध्ये काही साईड्स मेजर करायला सांगितलेलं आहे, मोजायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये AB मोजून घेऊ आपण सुरुवातीला. पहा या ठिकाणी स्केल दिसते, AB इथं दिसत असेल तुम्हाला, AB आहे 4 सेंटीमीटर, ती लिहून घेऊ आपण. त्यानंतर BC मोजायची आपल्याला. BC इथे दिसते, BC आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे, तर BC लिहून घेऊ आपण 7 सेंटीमीटर. त्यानंतर AD दिसते आपल्याला 2 सेंटीमीटर, आणि BC व्यवस्थित लक्ष द्या. हे बघ, BC आपल्याला या ठिकाणी दिसत आहे 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर. आता यामध्ये बघा पुढे आपल्याला काय सांगितलं, फाइंड रेशोज AB अपॉन BC, म्हणजे AB छेद BC हा रेशो आपल्याला शोधायचा आहे. बघा AB किती आहे 4 आणि BC किती आहे 7. या ठिकाणीच लिहितो मी. चार आणि 7. ठीक आहे, हा यांचा रेशो म्हणजे यांच्या किमती आपण लिहिल्या. आता याच्या लिहू आपण AD भागिले DC. हा पण रेशो आपल्याला किती आहे हे शोधायचं आहे. तर AD किती आहे 2 आणि DC किती 3.5, तर तो या ठिकाणी लिहितो. या दोघांचं ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर आपल्या काय लक्षात येतं बघा, या रेशोला आपण अजून जर सिंपल केलं, अजून जर त्याला संक्षिप्त केलं तर काय होईल, या दोघांना कितीने भाग जाईल 2 ने, 2 दोन्ही 4, आणि 7ला जर 2 ने भाग दिला तर किती उत्तर येईल 3.5. म्हणजे पहा या ठिकाणी पण 2/3.5 आहे ना, हा सुद्धा किती आहे 2/3.5. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात आलं की हे जे दोन रेशो आहेत ते दोन्ही रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. मग बघा पुढे, यू विल फाइंड दॅट बोथ द रेशोज आर ऑलमोस्ट इक्वल. तुम्हाला असं आढळलं असेल की दोन्ही रेशो जे आहे, दोन्ही गुणोत्तर जे आहेत ते जवळपास कसे आहेत, इक्वल आहेत, सारखेच आहेत. ठीक आहे, बायसेक्ट रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रँगल अँड फाइंड द रेशोज ॲज अबो. तर आपल्याला आता काय सांगितलं यांनी की हे जे रिमेनिंग अँगल्स आहेत, आता A अँगल आणि C अँगल, याला सुद्धा आता काय करा तुम्ही, बायसेक्ट करा, आणि जे रिमेनिंग रेशोज जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे. यू कॅन व्हेरीफाय दॅट द रेशोज आर इक्वल. तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी जे रेशो तयार होणार आहेत ते सुद्धा कसे असतील, इक्वल असतील. ठीक आहे, समजा आपण या Cला बायसेक्ट केलं. आता अशा पद्धतीनं बायसेक्ट करत नाहीत, मी तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून सांगतो. आणि समजा हा अँगल बायसेक्टर असेल तर या ठिकाणी तयार होणारा जो रेशो आहे कोणता, CA आणि CB, हा जो रेशो आहे तो केवढा असेल, इथे आपण समजा E नाव घेऊ आपण, AE आणि BE या दोघांच्या रेशो एवढा असेल. ठीक आहे, आपण हा Aला सुद्धा बायसेक्ट केलं तर आपल्याला तेच आढळेल त्या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण पुढचा भाग घेऊयात. अजून एक थेरम आहे पुढे. यामध्ये बघा हा जो थेरम आहे तो दिसतोय आपल्याला,
प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक, ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा कोन दुभाजक. याची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे, याचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये बघा थेरम काय म्हणतोय, द बायसेक्टर ऑफ an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. म्हणजे एखादा ट्रायंगल असेल, त्या ट्रायंगलचा बायसेक्टर जो आहे, त्या ट्रायंगलच्या एखाद्या अँगलचा बायसेक्टर, आपण परत एकदा रीड करू, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या कुठल्याही एका अँगलचा बायसेक्टर. आता या ठिकाणी बघा ABC हा ट्रायंगल घेतलेला आहे, पण ABC इथपर्यंतच, आणि त्यामध्ये सी नावाचा जो अँगल दिसतोय याचा बायसेक्टर इथे काढलेला आहे. ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. तो काय करतो, अँगल बायसेक्ट काय करतो, डिवाइड द साइड. डिवाइड करणे म्हणजे काय करणे, दोन समान भाग करणे. डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल, या अँगलच्या अपोजिट असणारी जी काही बाजू असेल, आता कोणती बाजू, या ठिकाणी AB, या एबीला तो काय करतो, डिवाइड करतो, म्हणजे दोन समान भाग तयार करतो. म्हणजे यांचे दोन समान भाग कोणते असतील, AE आणि EB. डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. आणि यांना डिवाइड केल्याच्या नंतर कुठल्या रेशोमध्ये तो डिवाइड करतो, कुठल्या प्रमाणामध्ये तो डिवाइड करतो, की यांचं जे प्रमाण असतं ते इक्वल असतं. कोणाशी इक्वल असतं, त्या दोन रिमेनिंग ज्या साइड्स आहेत त्या ट्रायंगलच्या त्यांच्याशी. ठीक आहे, आता एक बाजू आपण तर डिवाइड केली. ठीक आहे, आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, AC आणि BC, किंवा CA आणि CB म्हणू त्याला आपण. या दोघांचं जे प्रमाण आहे, यांचं प्रमाण आणि या डिवाइड केलेल्या दोन भागांचं प्रमाण कसं असतं, इक्वल असतं. आपण हे आता ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं पहा. एखाद्या ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर जर आपण काढला तर तो काय करतो, त्या अँगल बायसेक्टर जो आहे तो त्याच्या अपोजिट साईडला डिवाइड करत असतो. ठीक आहे, आणि त्यांचं जे प्रमाण असतं ते किती असतं, त्यांच्या उर्वरित दोन बाजूंच्या प्रमाणा एवढं असतं. आत्ताच आपण ती ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. आता तो थेरम आपण समजून घेऊयात. यामध्ये बघा गिवनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला फिगरमध्ये दिलेल्या आहेत त्या लिहू आपण. इन ट्रायंगल ABC नावाचा ट्रायंगल आहे. बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन द पॉईंट E. या ईचा जो बायसेक्टर आहे तो या ABला ईमध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. म्हणजे ईमध्ये हा जो कोन दुभाजक आहे, ती रेषा या ABला ईमध्ये छेदून पुढे जाते. ठीक आहे, त्यामुळे काय झालं की या ABचे दोन भाग तयार झाले, AE आणि EB. मग टू प्रूव्ह म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे, AE अपॉन EB म्हणजे हे जे दोन भाग तयार झाले यांचं प्रमाण AE भागिले EB हे किती असेल, उर्वरित त्या त्रिकोणाच्या उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचे गुणोत्तर एवढे असेल. मग उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, CA आणि CB. म्हणजेच AE भागिले EB बरोबर CA भागिले CB. आता हे कसं असतं हे आपल्याला सिद्ध करायचे. यामध्ये पहा काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. ड्रॉ लाईन पॅरलल टू रे CE. आता CE नावाचा जो रे आहे या ठिकाणी दिसतो आपल्याला किरण CE, याला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. ठीक आहे, तर कोणती लाईन ड्रॉ केली, ही BD. B पासून एक सरळ लाईन ड्रॉ केली, ती कोणाला पॅरलल आहे, या CEला पॅरलल आहे. म्हणजे यांच्यामध्ये जे काही अंतर आहे प्रत्येक ठिकाणी कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. पासिंग थ्रू द पॉईंट B, पासिंग थ्रू द पॉईंट B, एक्सटेंड AC so as to intersect it at point D. ह्या B मधून जाणारी, B मधून पास होणारी या CEला पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायला सांगितली या ठिकाणी, आपण ती केली. ठीक आहे, त्यानंतर काय सांगतात की एक्सटेंड AC ही जी बाजू दिसते त्याला एक्सटेंड करा, म्हणजे त्याला वाढवा. कुठपर्यंत वाढवायची तिला, सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉईंट D. तर ती काय करेल, त्या या रेषेला D मध्ये छेदेल तिथपर्यंत ती काय करायची आपल्याला, वाढवायची आहे. म्हणजे या दोन रेषा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतील तिथपर्यंत ह्या ACला आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं. या पद्धतीचं आपण काय तयार केलेलं आहे, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन तयार केलेलं आहे. पुढचा भाग पहा. प्रूफमध्ये बघू आपण. आता प्रूफमध्ये काय लिहिलेलं आहे, रे CE पॅरलल रे BD अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल.
आता आपण जर ही फिगर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की CE म्हणजे हा जो रे आहे तो, आणि BD हा काय आहे, पॅरलल आहे. आपण कन्स्ट्रक्शनच त्या प्रकारचं केलेलं आहे. या दोघांना काय ठेवलेलं आहे, समांतर ठेवलेलं आहे, ठीक आहे. आणि AD ही काय आहे, त्यांची ट्रान्सवर्सल आहे. आता AD म्हणजे पहा ही रेषा आहे, A पासून D पर्यंत असणारी रेषा, ही काय आहे, त्यांची छेदिका आहे. आपण 9वी मध्ये असताना काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या पॅरलल लाईनच्या, ठीक आहे. समजा दोन पॅरलल लाईन्स असतील आणि त्यांची एखादी ट्रान्सवर्सल असेल, छेदिका असेल, तर त्या ठिकाणी काय तयार होतात, या प्रकारचे अल्टरनेट अँगल तयार होतात, व्युत्क्रम कोन तयार होतात. आणि हे जे तयार होणारे व्युत्क्रम कोन असतात ते कसे असतात, इक्वल असतात. दोन्ही कोणांचं माप कसं असतं, सेम असतं, ठीक आहे. त्याचबरोबर दोन पॅरलल लाईन असतील आणि त्यांची एखादी ट्रान्सवर्सल असेल, तर हा अँगल आणि हा अँगल म्हणजे दोन्ही वरच्या बाजूचे किंवा दोन्ही खालच्या बाजूचे, यांना आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो, संगत कोन असं म्हणतो, ठीक आहे. आता हे जे संगत कोन असतात ते पण कसे असतात, एकरूप असतात, ठीक आहे. आता यामध्ये बघा पुढे काय म्हणतात, अँगल ACE इक्वल टू अँगल CDB. आता ACE म्हणजे हा अँगल आहे, ठीक आहे. ACE इक्वल टू अँगल CDB. आता CDB म्हणजे हा या ठिकाणी दिसतो अँगल, म्हणजे हा इथला अँगल आणि इथला अँगल हा कसा आहे, इक्वल आहे, ठीक आहे. बघा तुमच्या लक्षात येत नसेल, आपण थोडा काय करू, या रेषेला ही जी CE आहे याला थोडंसं एक्सटेंड करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां पहा, समजा ही जर रेषा आपण वरती वाढवली तर आता तुमच्या लक्षात येईल की या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. आणि त्यांना छेदणारी जी रेषा आहे तर ही दिसते आपल्याला AD, ठीक आहे. मग ही जी रेषा आहे छेदणारी, तर या दोन पॅरलल लाईनच्या हा जो अँगल आहे, हा इथला वरच्या बाजूचा, ठीक आहे. ही पॅरलल रेषा दिसते याच्या वरच्या बाजूचा आणि या रेषेच्या वरच्या बाजूचा, ठीक आहे. हे जे दोन अँगल्स आहेत तर हे कसले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. आणि जर अँगल दोन पॅरलल लाईन असतील आणि त्यांना छेदणारी एखादी ट्रान्सवर्सल असेल, छेदिका असेल, तर त्या ठिकाणी जे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात ते पण कसे असतात, इक्वल असतात. म्हणून या ठिकाणी हे जे दोन अँगल आहेत ते इक्वल दाखवलेले आहेत. या ठिकाणी दिसतंय आपल्याला दोन्ही अँगल इक्वल दाखवले. मग त्यासाठी आपण काय करू, या पद्धतीचं चिन्ह लिहू आपण, ठीक आहे. याचा अर्थ काय, दोन्ही ठिकाणी एकच चिन्ह काढलं, याचा अर्थ दोन्ही कोणांची मापं कशी आहेत, समान आहेत. पुढे बा, नाव टेकिंग BC ॲज ट्रान्सवर्सल. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की BC ही ट्रान्सवर्सल आहे असं घ्यायचं आहे. अगोदर ट्रान्सवर्सल कोणती घेतली होती आपण, AD. आता ही BC छेदिका आहे असं आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये बघा, BC जर छेदिका आपण घेतली तर अँगल ECB इक्वल टू अँगल CBD. आता बघा ECB हा जो अँगल आहे तो कोणाशी एकरूप असेल, CDB, ठीक आहे. याच्याशी एकरूप असेल. आणि त्याचं कारण काय आहे, या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी दिलेले कारण, अल्टरनेट अँगल म्हणजे कसला, व्युत्क्रम कोन म्हणतो त्याला आपण. आता मी सांगितलं होतं या ठिकाणी की दोन समांतर रेषा असतील आणि त्यांना जर छेदणारी एखादी छेदिका असेल तर त्या ठिकाणी तयार होणारे जे अल्टरनेट अँगल असतात ते सुद्धा कसे असतात, इक्वल असतात. आता या ठिकाणी ही छेदिका आहे आणि या छेदिकेमुळे जे दोन अल्टरनेट अँगल तयार झाले तर ते सुद्धा कसे आहेत, या ठिकाणी इक्वल आहेत, ठीक आहे. ACE ECB हा ECB हा जो अँगल हा आणि CBD, एक मिनिट हा ECB म्हणजे हा इथं दिसतं आपल्याला अँगल, आणि CBD म्हणजे हा इथला अँगल आहे का, ठीक आहे. सॉरी, वरचा हा नाही आहे, हा अँगल आहे. आता हे जे अल्टरनेट अँगल असतात पहा, Z या आकाराचे असतात, ठीक आहे. म्हणजे एक सरळ असेल किंवा या पद्धतीचा उलटा Z असेल. आता इथं दिसते आपल्याला ही एक रेषा, ही एक रेषा आणि ही एक रेषा, म्हणजे एक Z तयार झाले. मग हा अँगल आणि हा अँगल काय आहे, अल्टरनेट अँगल आहे. आणि या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे हे दोन्ही अल्टरनेट अँगल कसे आहेत, इक्वल आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा, याला या ठिकाणी पहिलं जे स्टेटमेंट होतं त्याला 1 नंबर दिला, दुसऱ्या स्टेटमेंटला 2 नंबर दिलेला आहे या ठिकाणी. बट अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल ECB, परंतु आपल्याला गिवनमध्ये दिलंय
बघा ACE आणि ECB. पहा ACE कुठे आहे पहा, ACE म्हणजे हा अँगल आणि ECB म्हणजे काय, ECB म्हणजे हा अँगल. हे दोन अँगल कसे आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत असं आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे. कारण की ही जी रेषा आहे CE ही काय आहे, अँगल बायसेक्टर. आणि अँगल बायसेक्टर म्हणजे काय की त्रिकोणाचे कोणाचे दोन समान भाग करते ती, बरोबर आहे. म्हणजे हा जो भाग आहे तेवढाच कोणता भाग असेल, हा भाग असेल, ठीक आहे. आता इथं या स्टेटमेंटला आपण 3 नंबर नाव दिलं, गिवन लिहिलं याचं कारण म्हणजे आपल्याला दिलं आहे. म्हणून यावरून आपल्याला काय सांगता येईल की अँगल CBD कॉन्ग्रंट अँगल CDB. CBD हा जो आहे तो कॉन्ग्रंट आहे कोणाशी, CDB सोबत. बघा CBD आपण बघू, CBD म्हणजे हा जो अँगल आहे तो अँगल CBD हा कॉन्ग्रंट आहे CDB सोबत, म्हणजे याच्यासोबत, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा हे दोन अँगल पण कॉन्ग्रंट झाले, ठीक आहे. परत एकदा मी समजावून सांगतो. सुरुवातीला या दोन रेषा पॅरलल आहेत असं आपण कन्स्ट्रक्शन केलेले आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घेतलेली, ही. मग हा इथला जो अँगल आहे ना, इथला जो अँगल आहे तो काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे, संगत कोण आहे. मग संगत कोण जर असतील दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामध्ये तयार होणारे तर ते इक्वल असतात. समजा हा X मापाचा कोण आहे, हा सुद्धा काय आहे, X आहे. दोघांना X देऊ आपण. त्यानंतर परत याच दोन रेषा घेतल्या, फक्त आपण काय केलं, त्यांची जी छेदिका आहे ती आपण बदलली. छेदिका कोणती घेतली आता आपण, BC. मग हा Z आकाराचा एक कोन तयार झाला या ठिकाणी, अल्टरनेट अँगल. मग हे दोन कोन मिळून याला आपण व्युत्क्रम कोन म्हणतो, अल्टरनेट अँगल म्हणतो. मग हे सुद्धा कसे असतील, इक्वल असतील, ठीक आहे. म्हणजे हा जेवढा आहे मापाचा तेवढ्याच मापाचा कोणता आहे, हा आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की ही रेषा अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे हा कोन जो आहे त्याच मापाचा हा कोन असणार आहे. म्हणजे हा किती मापाचा आहे, X, हा पण किती असणार आहे, X असणार आहे. आणि हा जर X असेल तर याची जी जोडी आहे व्युत्क्रम कोनाची तर ती कोणती आहे, ही. हा जर X असेल तर हा सुद्धा किती असेल, Xच असेल, ठीक आहे. बघा या ठिकाणी प्रत्येक कोन सारख्याच मापाचा आलेला आहे, ठीक आहे, X मापाचा आलेला आहे. पुढे पाहता ह्या 3 स्टेटमेंटवरून आपण काय घेतलं या ठिकाणी की CBD आणि CDB हे दोन्ही अँगल कसे आहेत, एकाच मापाचे आहेत. आता बघा इन ट्रायंगल CBD, आता या ट्रायंगल CBD मध्ये साइड CB कॉन्ग्रंट साइड CD. आता बघा हा CBD या ट्रायंगलचा विचार करू आपण. या ट्रायंगलमध्ये काय लिहिलं आपण की CD ही जी बाजू आहे ती या CB सोबत कशी आहे, कॉन्ग्रंट आहे, ठीक आहे. म्हणजे साइड CD कॉन्ग्रंट साइड CB. असं का असेल, कारण की ह्या ज्या दोन बाजू दिसत आहेत तर त्या एकरूप कोणासमोरील बाजू आहेत. लक्षात घ्या, दोन एकरूप कोन असतील एका त्रिकोणामध्ये तर त्यांच्या समोरील बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे याच्या समोरील बाजू ही आणि या कोणासमोरील बाजू ही, या दोन्ही बाजू पण काय झाल्या, एकरूप झाल्या, ठीक आहे. तेच आपण या स्टेटमेंटमध्ये लिहिलं, CB बरोबर CD. नाव इन ट्रायंगल ABD. आता आपल्याला ABD नावाचा जो ट्रायंगल आहे तो घ्यायचा आहे. आता ABD ट्रायंगल कोणता आहे पहा, हा मोठा ट्रायंगल AB आणि D, हा जो सर्वात मोठा ट्रायंगल दिसेल तो ट्रायंगल घेऊ आपण या ठिकाणी. सेगमेंट EC पॅरलल सेगमेंट BD. EC हा जो सेगमेंट आहे यामध्ये EC आणि BD पॅरलल आहे. आपण ते कन्स्ट्रक्शनमध्येच ही जी रेषा आहे BD ती कोणाला पॅरलल काढली होती, या C ला पॅरलल काढली होती, ठीक आहे. आता या मोठ्या ट्रायंगलमध्ये लक्ष द्या, हा जो मोठा ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या 3 बाजू कोणत्या आहेत मी अगोदर सांगतो तुम्हाला. पहिली बाजू आहे AB, दुसरी बाजू आहे AD आणि तिसरी बाजू आहे BD. या ट्रायंगलमध्ये ही जी EC बाजू आहे ही कोणाला पॅरलल आहे, BD ला, ठीक आहे. आपण थेरम पाहिलेला आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्या अगोदर तोच थेरम आपण पाहिला, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा समांतर असेल तर ती काय करते, उर्वरित दोन बाजूंना सारख्याच प्रमाणात विभागते. मग ही रेषा आहे समांतर. ह्या ABD या मोठ्या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर ह्या BD बाजूला समांतर रेषा कोणती आहे, EC आहे. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला ही रेषा समांतर आहे. मग जर समांतर असेल त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला एखादी रेषा
तर ती काय करते, ज्या दोन बाजूंना तिनं छेदलेलं आहे, कोणत्या बाजूंना छेदलेलं आहे, ए बीला छेदलं ई मध्ये आणि ह्या ए डीला छेदलेलं आहे सी मध्ये, तर त्या दोन बाजूंचे जे दोन भाग झाले आहेत तर त्यांचं जर प्रमाण घेतलं आपण तर ते कसं असेल, इक्वल असेल, सारखंच प्रमाण असेल, म्हणजे ए ई भागिले ई बी असेल आणि ए सी भागिले सी डी असेल. ठीक आहे, आता तेच लिहिलेलं आहे या ठिकाणी, ए ई भागिले ई बी बरोबर ए सी भागिले सी डी. हे आपण म्हणजे कशाच्या साहाय्याने लिहिलं, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. परंतु यामध्ये बघा, पहिलं जे गुणोत्तर आहे ते जशाच तसं या ठिकाणी लिहिले बरोबर ए सी भागिले सी डी. आता सी डीच्या ऐवजी इथं काय लिहिलेलं आहे, सी बी, कारण की बघा सी बी जेवढं आहे तेवढंच कोण आहे, सी डी. म्हणजे या सी डीच्या ऐवजी आपण सी बी जरी लिहिलं तरी त्याची किंमत बदलणार नाही, म्हणून या सी डीच्या ऐवजी सी बी लिहिलं. आणि हे कशावरून लिहिलं की या स्टेटमेंटवरून. ठीक आहे, मग हे किती नंबरचं आहे, 4 नंबरचं आहे. ठीक आहे, आता इथे लिहिलं आहे फ्रॉम 4 and 5, 4 आणि 5 याच्यावरून ते लिहिले आपण. आणि आपल्याला काय प्रूफ करायचं होतं, तेच प्रूफ करायचं होतं. बघा आपल्या टू प्रूफमध्ये ए भागिले ई बी बरोबर सी ए भागिले सी बी, तेच आपलं या ठिकाणी प्रूफ झालेलं. ए भागिले ई बी बरोबर सी ए भागिले सी बी. सी एच्या ऐवजी फक्त काय लिहिलं, ए सी लिहिलं. ठीक आहे, मग एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो थेरम आहे, अँगल बायसेक्टर थेरम म्हणू त्याला आपण, तर तो कशा पद्धतीने वापरायचा आता लक्ष द्या व्यवस्थित. समजा एखादा ट्रँगल आपल्याला क्वेश्चनमध्ये देतात, ए बी सी त्याचं नाव लिहू आपण, आणि त्या ट्रँगलचा एखादा बायसेक्टर दिलेला असतं. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय लिहू, डी. मग असं जर सांगितलं असेल की ए बी सीचा जो ए अँगल आहे त्याचा ए डी हा काय आहे, बायसेक्टर आहे, असं जर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की त्या बायसेक्टरच्या अपोजिट जी साईड आहे त्यांचं प्रमाण घ्यावं लागेल, म्हणजे बी डी भागिले डी सी. आणि ते किती असेल, या उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत यांच्या प्रमाण आहे एवढं. मग उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, ए बी भागिले ए सी. या पद्धतीनं आपल्याला ते गुणोत्तर लिहावं लागतं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, कुठल्याही 3 बाजूंच्या किमती देतात, त्यावरून आपल्याला काय करायचं, चौथी बाजू काढायची आहे. अशा पद्धतीनं या थेरमचा आपल्याला उपयोग करता येतो एखादं उदाहरण सोडवण्यासाठी. त्यानंतरचा आपला जो थेरम आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हा आपण पाहू. 3 पॅरलल लाईन म्हणजे 3 समांतर रेषा अँड देअर ट्रान्सव्हर्सल आणि त्यांच्या छेदिका. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतो आपण, छेदिकाला असं म्हणतो, छेदिकाला म्हणतो. ठीक आहे, 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा आपल्याला गुणधर्म पाहायचा आहे या ठिकाणी. बघा एक ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पाहूया त्या ठिकाणी. ड्रॉ 3 पॅरलल लाईन्स. आपल्याला 3 पॅरलल लाईन ड्रॉ करायला सांगितलं, इथं काढलेले आहेत पण एल एम आणि एन नावाच्या त्या काय आहेत, 3 पॅरलल लाईन आहेत. लेबल देम ॲज एल एम एन, त्यांना लेबल द्यायचं म्हणजे नाव द्यायचं एल एम एन, ते पण लिहिलेलं आहे या ठिकाणी. ड्रॉ ट्रान्सव्हर्सल T1 अँड T2. बघा ही T1 नावाची ट्रान्सव्हर्सल आणि T2 नावाची ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलेली. हे तिघांना छेदून जाणारी छेदिका T1 आणि T2 अशा 2 छेदिका या ठिकाणी काढलेल्या आहेत. PQ and QR are intercept on transversal T2. इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद. PQ and QR are intercept on transversal TQ. बरोबर, T2. T2 ही जी ट्रान्सव्हर्सल दिसते त्यामध्ये PQ आणि QR हे काय आहेत, आंतरछेद आहेत. ठीक आहे, मग यावरून काय सांगितलं आपल्याला, फाइंड रेशोज AB अपॉन BC अँड PQ अपॉन QR. AB भागिले BC आणि PQ भागिले QR यांचे रेशो आपल्याला काढायचे, यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचे. यू विल फाइंड दॅट दे आर ऑलमोस्ट इक्वल. आणि तुमच्या असं लक्षात येईल ते काढल्याच्या नंतर की ते दोन्ही रेशो जवळपास कसे आहेत, इक्वल आहेत, म्हणजे सारखेच आहेत. ठीक आहे, त्यामध्ये बघा मग हाच थेरम आपल्याला सॉल्व करून दिलेला आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता थेरममध्ये बघा, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट made on a transversal by 3 parallel line is equal to the ratio of the corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. म्हणजे याचा अर्थ काय की 3 पॅरलल लाईन्स जर असतील आणि त्यांची एखादी ट्रान्सव्हर्सल असेल तर त्यावेळेस जो इंटरसेप्ट तयार होतो, आता समजा आपण T1 ही ट्रान्सव्हर्सल घेऊ, ह्या 3 पॅरलल लाईन आहेत,
तर याच्यामध्ये तयार होणारा जो आंतरछेद आहे तो कोणता आहे, ए बी आणि बी सी. हा किती असेल, यांचा रेशो म्हणजे यांचं गुणोत्तर ए बी भागिले बी सी हे किती असेल, इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट. हे इक्वल असेल, कोणाशी असेल इक्वल, की त्यांचे जे करस्पॉन्डिंग, त्यांचे जे संगत इंटरसेप्ट आहेत. आता याचे संगत इंटरसेप्ट कोणते असतील, ए बीचा करस्पॉन्डिंग पी क्यू आहे आणि बी सीचा करस्पॉन्डिंग क्यू आर आहे. म्हणजे ए बी अपॉन बी सी जर घेतला आपण तर त्याचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट काय असेल, पी क्यू अपॉन क्यू आर. मग हे जे दोन इंटरसेप्ट आहेत त्यांचा जो रेशो आहे तर तो कसा असेल, इक्वल असेल. मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. त्याच 3 पॅरलल लाईनवर कुठलीही इतर अजून एक ट्रान्सव्हर्सल जर आपण काढली तर त्या ठिकाणी तयार होणारे जे इंटरसेप्ट आहेत त्यांचा रेशो हा किती असेल, पहिल्या ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टच्या रेशो एवढा असेल. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, जर 3 लाईन पॅरलल असतील आणि त्यांना छेदणाऱ्या 2 छेदिका असतील तर पहिल्या छेदिकेचे जे आंतरछेद आहेत ए बी आणि बी सी यांचं गुणोत्तर ए बी भागिले बी सी हे इक्वल असतं कोणाशी, दुसऱ्या छेदिकेच्या आंतरछेदाच्या गुणोत्तराशी. म्हणजे ते इक्वल कोणाशी असेल, पी क्यू भागिले क्यू आर याच्याशी ते काय असेल, इक्वल असेल. मग आता तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए बी भागिले बी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. मग आता यामध्ये गिवनमध्ये काय दिले, लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन, एल एम एन ह्या 3 काय आहेत, पॅरलल काढलेल्या आहेत. T1 आणि T2 आर ट्रान्सव्हर्सल. T1 आणि T2 ह्या 2 काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट द लाईन इन पॉईंट ABC. ही जी T1 ट्रान्सव्हर्सल आहे ती लाईन एल एम एन याला ती ABC या 3 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. अँड T2 नावाची जी ट्रान्सव्हर्सल आहे इंटरसेक्ट द लाईन इन पॉईंट PQR. तर ती या 3 रेषांना PQ आणि R याच्यामध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. ठीक आहे. आता याचा आपण प्रूफ पाहूयात. पहा आता या ठिकाणी दिसतंय आपल्याला प्रूफमध्ये, ड्रॉ सेगमेंट PC. आता ही PC ही सेगमेंट आपण ड्रॉ करायची, विच इंटरसेक्ट लाईन एम ॲट पॉईंट डी. आता ही जी PC आहे ती काय करते, लाईन एमला म्हणजे ही जी एम नावाची रेषा आहे त्या रेषेला या डी या ठिकाणी इंटरसेक्ट करते, डी या ठिकाणी छेदून जाते. ठीक आहे. ज्या ठिकाणी छेदलेली त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण, डी दिलं. ठीक आहे. आता यामध्ये बघा, ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन डी सी. ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन डी सी. पहा, आपण हा जर ट्रँगल घेतला, व्यवस्थित लक्ष द्या, ए बी आणि ए सी पी हा ट्रँगल घ्यायचा आपल्याला, ए सी पी. या ट्रँगलच्या 3 बाजू ए सी, सी पी आणि ए पी. ठीक आहे. मग ए पी पण याच ट्रँगलची बाजू आहे एक. ठीक आहे. आणि या ए पीला ही जी बी डी आहे किंवा बी क्यू म्हणू आपण तिला, किंवा एम नावाची रेषा म्हणू, ही पॅरलल आहे. आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये तेच पाहिलं की त्रिकोणाच्या कुठल्याही एका बाजूला पॅरलल असणारी जर रेषा असेल, आता ह्या ए पी या ए सी पी त्रिकोणामध्ये ए पी ही जी बाजू आहे त्याला पॅरलल असणारी एम नावाची रेषा आहे. इतर 2 बाजूंना ती भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते, त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. हा आपला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय होता. मग कशी विभागते, सी बी भागिले बी ए, सी डी भागिले डी पी असं त्यांचं प्रमाण होईल. ते प्रमाण फक्त आपण थोडंसं म्हणजे इकडच्या बाजूने लिहिलं आहे, ए बी भागिले बी सी बरोबर पी डी भागिले डी सी. ठीक आहे. 1 नंबर नाव दिलं याला आपण काय म्हणू, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचं कारण लिहू, त्या थेरमवरून आपण हे 2 गुणोत्तर इक्वल दाखवलेले आहेत. त्यानंतर वरती लिहिलेले पहा, इन ट्रँगल ए सी पी म्हणजे हा ट्रँगल घ्यायचा. त्यानंतर बघा, इन ट्रँगल सी पी आर. आता पहा, सी पी आर हा दिसतोय आपल्याला ट्रँगल सी पी आर. या ट्रँगलमध्ये ही जी बाजू आहे सी आर, या सी आर बाजूला ही एम रेषा काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर आहे. मग काय करेल ती, या उर्वरित 2 बाजूंना सारख्याच प्रमाणात विभागेल. म्हणजे पी डी भागिले डी सी आणि पी क्यू भागिले क्यू आर असं प्रमाण होईल त्यांचं. बघा, पी डी भागिले डी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. 2 नंबर देऊ याला आपण. आणि त्याचं कारण तेच, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मग आता 1 आणि 2 यांचं ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल
की यामध्ये बघा, एकमध्ये बघा ए बी भागिले बी सी बरोबर काय आहे, पी डी भागिले डी सी, आणि 2 मध्ये काय, पी डी भागिले डी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. म्हणजे बघा पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्या गुणोत्तराशी एकरूप आहे, ठीक आहे, आणि हे दुसरं गुणोत्तर आहे म्हणजे हे पी डी भागिले डी सी तेच इथं आले ना, म्हणजे हे दुसरं, म्हणजे याला पण आपण दुसरं म्हणू. दुसरं गुणोत्तर हे तिसऱ्या गुणोत्तराशी एकरूप असेल तर पहिलं आणि तिसरं पण कसं असतं, एकरूप असतं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं गुणोत्तर, दुसरं गुणोत्तर आणि तिसरं गुणोत्तर हे तिन्ही पण काय आहेत, एकरूप आहेत. ते लिहिले ए बी भागिले बी सी बरोबर पी डी भागिले डी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. बघा हे तिन्ही पण गुणोत्तर काय झाले, एकरूप झाले. मग आता आपल्याला तिन्ही पाहिजे नाहीत, आपल्याला काय पाहिजे, ए बी भागिले बी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. मग शेवटी तेच लिहिलं फक्त की ए बी भागिले बी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर, ठीक आहे. हे आपल्याला या अशा पद्धतीनं हा प्रमेय सिद्ध होतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये परत एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 लाईन जर पॅरलल असतील, ठीक आहे, आणि त्यांना छेदणाऱ्या 2 छेदिका असतील, यांना आपण नाव देऊ आपण इथे ए बी सी पी क्यू आर. अशा पद्धतीचा जर एखादा प्रश्न आला, अशी आकृती त्यामध्ये आली, तरी आपल्याला काय केलेलं असतं की ह्या ज्या 3-4 भाग आहेत त्या बाजूंचे, तर त्या 4 भागांपैकी कुठल्याही 3 भागांची मापे दिलेली असतात आणि एक भाग आपल्याला काढायचा असतो, ठीक आहे. अशी आकृती जर तुम्हाला दिसली तर तुम्ही काय करणार, ए बी भागिले बी सी या पद्धतीनं लिहिणार बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. आता नाव याला हेच असतील असं नाही, नाव म्हणजे हे जी नावं दिलेली आहेत ते वेगळी पण असू शकतात. जी काही नावं असतील त्याप्रमाणे या 2 बाजूंचं गुणोत्तर बरोबर या 2 भागांचं गुणोत्तर या पद्धतीनं लिहायचं. याच्यामध्ये किमती ठेवायच्या, 3 किमती ठेवल्याच्या नंतर ज्या बाजूची आपल्याला किंमत दिलेली नाही ती आपल्याला काढता येते, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे जे बेसिक आहे प्रॅक्टिस सेट 1.2 याचा आपण पाहिलेला आहे. आता जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून इथे व्हिडिओ पोस्ट केल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.